चला, UEEचा सेकंड युनिट आपण स्टार्ट करत आहोत. UEEचा सेकंड युनिट आपण स्टार्ट करत आहोत. या वीकमध्ये आपल्याला हा युनिट संपवायचा आहे. ओके. तर इलेक्ट्रिक हीटिंग याच्यामध्ये काय काय बघणार आहेत आपण? कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल हीटिंग. इलेक्ट्रिक हीटिंग म्हणजे काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आणि त्याच्यामध्ये मोड ऑफ हीट ट्रान्सफर काय काय असतं, हे सगळं आपण या कन्सेप्टमध्ये बघणार आहेत. कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल हीटिंगमध्ये. ओके. इलेक्ट्रिक हीटिंगचे टाईप्स, मोड ऑफ हीट ट्रान्सफर अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रिक हीटिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रेजिस्टन्स हीटिंग. रेजिस्टन्स हीटिंगमध्ये काय, रेजिस्टन्स हीटिंगचे दोन प्रकार पडतात, डायरेक्ट रेजिस्टन्स हीटिंग, इनडायरेक्ट रेजिस्टन्स हीटिंग. तर ते बघणार आहेत आपण, त्याचे फायदे तोटे. त्याच्यानंतर इथं न्यूमरिकल आहेत पहा. डिझाईन ऑफ हीटिंग एलिमेंट, ते लेंथ काढा, डायमीटर काढा, क्रॉस सेक्शन एरिया काढा. तर हे याचे न्यूमरिकल आहेत, ते आपण घेणार आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आर्क हीटिंग. आर्क हीटिंगमध्ये दोन टाईपचे हीटिंग आहे, डायरेक्ट आर्क हीटिंग आणि इनडायरेक्ट आर्क हीटिंग. डायरेक्ट आर्क हीटिंगमध्ये चार्जमधून करंट फ्लो होतो आणि इनडायरेक्ट आर्क हीटिंगमध्ये चार्जमधून करंट फ्लो होत नाही. तर आर्क हीटिंग बघणार. त्याच्यानंतर इंडक्शन हीटिंग. इंडक्शन हीटिंगमध्ये दोन टाईपचे हीटिंग आहे, डायरेक्ट इंडक्शन हीटिंग आणि इनडायरेक्ट इंडक्शन हीटिंग. त्याच्यानंतर डायरेक्ट इंडक्शन हीटिंगमध्ये कोर टाईप हीटिंग, कोरलेस टाईप वगैरे वगैरे ते बघणार आहेत आपण. त्याच्यानंतर डायइलेक्ट्रिक हीटिंग. नॉन कंडक्टिंग मटेरियलला जर भाजून काढायचं असेल तर आपण डायइलेक्ट्रिक हीटिंगचा वापर करतो. ओके, ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर लिमिटेशन ऑफ डायइलेक्ट्रिक हीटिंग. तुम्ही बिस्किट, खारी, टोस्ट किंवा पाव यासारख्या गोष्टी जे बनवतो ना आपण, हे डायइलेक्ट्रिक हीटिंगनी बनवतो. ओके. तर त्याचे फायदे तोटे सगळे आपण इथं बघणार आहे. तर एवढंच बघायचं आपल्याला. 5-6 कन्सेप्ट आहे. मोठा आहे टॉपिक, परंतु होऊन जाईल. रोज जर आपण त्या पद्धतीने वेळ दिला तर लवकर उरकून जाईल आणि तुम्हाला समजेल. सोप्पा आहे, काळजी करू नका. तर काय काय शिकायचं हे समजलं. तर याच्यामध्ये आपण डायरेक्ट सुरू करू. बघा, व्हॉट इज इलेक्ट्रिक हीटिंग. इलेक्ट्रिक हीटिंग म्हणजे काय, वेन हीट इज प्रोड्यूस बाय इलेक्ट्रिक सप्लाय. वेन हीट ऑफ मटेरियलला हीट प्रोव्हाइड होती, पण ती कशाने, विथ इलेक्ट्रिक सप्लाय, देन दॅट टाईप ऑफ हीटिंग इज नोन ॲज इलेक्ट्रिक हीटिंग. इलेक्ट्रिक सप्लाय देऊन जर हीट तयार होत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, इलेक्ट्रिक हीटिंग असं म्हणायचं. येतं लक्षात. काय काय फायदे राहायचे. क्लीन ऑपरेशन, म्हणजे पोल्युशन आहे का, नाही. नो पोल्युशन, क्लीन ऑपरेशन, त्याच्यात धुरं निघत नाही, त्याच्यानंतर राख तयार होत नाही, अशा पद्धतीचं क्लीन ऑपरेशन. त्याच्यानंतर नो पोल्युशन, पोल्युशन तयार होतं का, नाही. त्याच्यानंतर इझी टू कंट्रोल, कंट्रोलिंग सोपं आहे, बटनावर ऑन ऑफ करू, चालू बंद करू शकतो. ओके. त्याच्यानंतर लो ॲम्बियंट टेम्परेचर, कमी ॲम्बियंट टेम्परेचर आहे त्याचं. ओके. त्याच्यानंतर लोकलाइज ऑपरेशन, कुठं वापरू शकतो आपण लोकली. युनिफॉर्म हीटिंग, सगळ्या सारख्या प्रमाणात हीटिंग आपण प्रोव्हाइड करू शकतो. त्याच्यानंतर हीटिंग ऑफ बॅड कंडक्टर, जे कंडक्टिंग मटेरियल नाही त्याचं पण आपण हीटिंग करू शकतो. लेट्स अटेन्शन रिक्वायर्ड, म्हणजे त्याच्याकडे नाही बघितलं तरी ते त्याची हीटिंग चालूच ठेवते. ते साध्या हीटिंगला आपल्याला काय करावं लागतं, जाळ वाढवावा लागतो, कमी करावा लागतो. तसं काही गरज नाही याचं. आणि चिपनेस, स्वस्त आहे कम्पेअर विथ अदर हीटिंग. जसं की पाणी तापवण्यासाठी आपण हीटर वापरलं आणि पाणी तापवण्यासाठी आपण गॅस वापरला तर गॅसपेक्षा हीटर स्वस्त पडतं. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रिक हीटिंग. काय काय फायदे. क्लीन ऑपरेशन, नो पोल्युशन, इझी टू कंट्रोल, लेस ॲम्बियंट टेम्परेचर. आता ॲम्बियंट टेम्परेचर, कमी ॲम्बियंट टेम्परेचर. नॉर्मली साधे ॲम्बियंट टेम्परेचर राहते 25 ते 30च्या दरम्यान. ओके. आणि त्यानंतर हीट दिल्याच्यानंतर त्याचं टेम्परेचर वाढते, पण जे हीटिंग मटेरियल आहे त्याचं ॲम्बियंट टेम्परेचर कमी असतं. त्याच्यानंतर लोकलाइज ऑपरेशन, जनरलाइज ऑपरेशन आहे, पुढं वापरू शकतो आपण. युनिफॉर्म हीटिंग, सगळ्या प्रमाणामध्ये, सारख्या प्रमाणामध्ये सगळीकडं हीट प्रोव्हाइड होते. त्याच्यानंतर बॅड कंडक्टर, म्हणजे कंडक्टिंग मटेरियल असावंच असा काही रूल नाही, बॅड कंडक्टरला बी हीटिंग होती. लेस अटेन्शन रिक्वायर्ड, त्याच्याकडे नाही पाहिलं तरी त्याची हीटिंग व्यवस्थित होती. त्याच्यानंतर चिपनेस, स्वस्त आहे. तर हे आहे तुमचे ॲडव्हान्टेजेस ऑफ हीटिंग. तर हा पण प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारलेला जाऊ शकतो. विचारला होता तुम्हाला.
तर ही इलेक्ट्रिक हिटिंग अँड ॲडव्हान्टेजेस महत्त्वाचं आहे, 2 मार्काला 4 मार्काला विचारलं आहे. ओके, आता बघा टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक हिटिंग हा एक कन्सेप्ट आपण बघू. तर 2 टाईपच्या इलेक्ट्रिक हिटिंग आहे. किती टाईपच्या? 2. तर पहिली पॉवर फ्रिक्वेन्सी हिटिंग आणि दुसरी हाय फ्रिक्वेन्सी हिटिंग. पॉवर फ्रिक्वेन्सी म्हणजे नॉर्मल 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी. ओके, पॉवर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नॉर्मल 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी. आणि हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे काय रे? मोर दॅन 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी म्हणू आपण. येतं लक्षात? आता पॉवर फ्रिक्वेन्सी हिटिंगचे 3 प्रकार पडतात. इलेक्ट्रॉन बंबार्डमेंट टाईप ऑफ हिटिंग, रेजिस्टन्स हिटिंग आणि आर्क हिटिंग. इलेक्ट्रॉन बंबार्डमेंट टाईप ऑफ हिटिंग म्हणजे इलेक्ट्रॉन जर फेकून मारले तर काय होईल? हीट तयार होईल. ओके, ते स्ट्राईक होतील आणि हीट तयार होईल. जसं कसं एक युरेनियम आहे, त्याच्यावर आपण न्यूट्रॉन फेकून मारला तर काय होतं आहे? त्याचे स्ट्रॉन्टेनियम आणि झेनॉन असे 2 पार्ट पडतात आणि त्या प्रोसेसमधून 3 इलेक्ट्रॉन बाहेर पडतात, ते न्यूट्रॉन बाहेर पडतात. आणि परत हे 3 न्यूट्रॉन दुसऱ्या युरेनियमवर आदळतात आणि परत काय होतं? ही प्रोसेस कंटिन्यू होते. याला चेन रिॲक्शन म्हणतात. आणि या चेन रिॲक्शनमुळं वर अणुबॉम्ब काम करतो आणि हीट किती प्रोड्यूस होती? E=mc². एवढी प्रचंड प्रमाणात हीट तयार होते. तर सूर्याची उष्णता पण याच्यावरच आहे. ओके, आणि अणुबॉम्बची उष्णता पण याच्यावर आहे. आणि अणुविद्युत केंद्र जे असतात, ओके, न्यूक्लिअर पॉवर प्लांट, ते पण कशावर चालतात? याच्यावर चालतात. तर हे इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन फेकून मारल्याच्या नंतर तयार होणारी हीट आहे. त्याला न्यूट्रॉन बंबार्डमेंट म्हणतो आपण. चेन रिॲक्शनला काय करतो? न्यूट्रॉन फेकून मारतो युरेनियमवर, E=mc²नी प्रचंड प्रमाणामध्ये हीट तयार होते. M म्हणजे काय? मास ऑफ युरेनियम. C म्हणजे काय? व्हेलॉसिटी ऑफ दॅट न्यूट्रॉन. ओके, याच प्रिन्सिपलला धरून एक जर इलेक्ट्रॉन आपण त्या मटेरियलवर जर मारलं, बंबार्डमेंट केली, तर तिथं काय तयार होणार आहे? हीट तयार होणार. मला सांगा, दगडाला दगड घासलं काय होईल रे? हीट तयार होते, माहिती आहे ना तुम्हाला. त्यापासून स्पार्क तयार होऊन जाळाचा शोध म्हणजे सुरुवातीला चिंगारी ज्याला म्हणतो, आग म्हणतो, आगीचा शोध कसा लावलेला आहे? अशा पद्धतीने लावलेला आहे. येतं लक्षात? आता हे काडीच पेटी वगैरे आलं, पण सुरुवात बंबार्डमेंटने झाली होती. काय हातोड्याने एक दगडाला दगड आपटला की त्याच्यातून स्पार्क तयार झालेली पाहिलेली आणि त्यापासून मग काय तयार केलं? आग तयार केली. सुरुवात त्याची आहे. तर त्या पद्धतीने इलेक्ट्रॉन बंबार्डमेंट केलं तर हीट तयार होईल. त्या टाईपच्या हिटिंगला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन बंबार्डमेंट टाईप ऑफ हिटिंग म्हणतो. तसा हा पार्ट सिलेबसला नाही, पण तुम्हाला माहीत असावं. त्याच्यानंतर रेजिस्टन्स हिटिंग. रेजिस्टन्स हिटिंग बघा, when current flowing through conductor, heat is produced in that conductor according to Joule's law. H=I²R/T. I म्हणजे काय? करंट. R म्हणजे रेजिस्टन्स. T म्हणजे टाईम, किती वेळापर्यंत करंट फ्लो होतो, त्याच्यावर हीट डिपेंड करते. तर एखाद्या वाहकामधून जर विद्युतधारा वाहिली तर त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होते. का बरं उष्णता निर्माण होते? हां सांग, का उष्णता निर्माण होते? करेक्ट, इलेक्ट्रॉन फ्लो होतात आणि ते कोलाइड होतात. फ्लो व्हायच्या वेळेस हे बा फ्री इलेक्ट्रॉन असतात. याला जर आपण पोटेन्शियल डिफरन्स दिले तर हे इलेक्ट्रॉन कुठे चाललेत? पॉझिटिव्ह चार्जकडे चाललेत. हे एकामेकावर आदळणार, आदळल्याने काय होणार आहे? चेंगराचेंगरी होणार आहे. चेंगराचेंगरी झाल्याच्या नंतर एकामेकावर आदळल्यामुळं हीट तयार होणार आहे. ओके, ॲक्च्युअली करंट असा फ्लो होतो, इलेक्ट्रॉन असे फ्लो होतात, माहिती आहे तुम्हाला. तर हे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन इथला इलेक्ट्रॉन पळत पळत इथं जात नाही. तो काय करतोय? खो 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 अशा पद्धतीने फक्त चार्ज हस्तांतरित करतो. पण या प्रोसेसमध्ये हे इलेक्ट्रॉन एकामेकावर आदळतात आणि त्यामुळं काय तयार होते? हीट तयार होते. ओके, तर त्या हीटला आपण रेजिस्टन्स हिटिंग असं म्हणतो. मग H=I²RT. एवढी हीट तयार होते. I म्हणजे काय? करंट किती फ्लो होतो. R म्हणजे रेजिस्टन्स आणि T म्हणजे टाईम. त्याचे 2 प्रकार पडतात, एक डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. जर चार्जमधून करंट फ्लो होत असेल, चार्ज म्हणजे काय रे? ज्या मटेरियलला गरम करायचं त्याला म्हणायचं चार्ज. त्याच्यामधून जर करंट फ्लो होत असेल तर त्या टाईपच्या हिटिंगला काय म्हणायचं आहे? डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग म्हणायचं. काय म्हणायचं आहे? डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग. आणि जर समजा हिटिंग त्याच्यामधून फ्लो न होता रॅडिएशन किंवा दुसऱ्या प्रिन्सिपलने हीट ट्रान्सफर होत असेल तर त्याला इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग म्हणायचं.
डायरेक्ट त्या मटेरियलमधून करंट फ्लो होत असेल तर डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग, आणि मटेरियलमधून करंट न फ्लो होता दुसऱ्या पद्धतीने जर हीट ट्रान्सफर होत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग म्हणायचं. येतं लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आर्क हिटिंग. आर्क म्हणजे काय रे? आर्क म्हणजे स्पार्क, एअरचं आयोनायझेशन होतं, एअरचं आयोनायझेशन होतं, आयोनायझेशन ऑफ एअर. स्पेशली दोन इलेक्ट्रोड जवळ येतात, दोन इलेक्ट्रोड जवळ आले की काय होईल, दोन इलेक्ट्रोड जवळ आले की त्याच्यामध्ये काय रे, स्पेस आहे, मधात जे एअर आहे ते काय होईल, कंडक्टिव्ह होईल आणि स्पार्क होऊन थिनग्या थिनग्या पडलेल्या तुम्ही पाहिले असतील, दोन कंडक्टर टच झाले. ओके. तर या पद्धतीने जर दोन इलेक्ट्रोड जवळ आले तर हे जे मटेरियल आहे ते आयोनाइज होणार आहे. ओके. ते मटेरियल काय होणार आहे, आयोनाइज होणार आहे, आणि त्या आयोनायझेशन ऑफ एअरला आपण आर्क असं म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, आर्क म्हणतो. त्याचे दोन प्रकार पडतात, एक डायरेक्ट आर्क आणि दुसरा इनडायरेक्ट आर्क. डायरेक्ट आर्कमध्ये चार्जमधून आर्क पाथ कंप्लीट करते. डायरेक्ट आर्कमध्ये काय होतं, चार्जमधून आर्क पाथ कंप्लीट करते, त्याला डायरेक्ट आर्क फर्नस म्हणतात. आणि इनडायरेक्ट आर्कमध्ये चार्जमधून फ्लो न होता असा आर्क तयार होतो आणि त्याच्यामुळं रॅडिएशन प्रिन्सिपलने ते मटेरियल भाजून निघतं, त्याला इनडायरेक्ट आर्क फर्नस असं म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हाय फ्रिक्वेन्सी हिटिंग फर्नस. ओके. हाय फ्रिक्वेन्सी हिटिंग फर्नस याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक डायलेक्ट्रिक हिटिंग आणि दुसरं इंडक्शन हिटिंग. डायलेक्ट्रिक हिटिंग म्हणजे काय, इथं नॉन कंडक्टिंग मटेरियल, बघा हे एक इलेक्ट्रोड आहे, हे एक इलेक्ट्रोड आहे, हे दोन्ही कसे आहेत, इलेक्ट्रोड आहे, कंडक्टिंग आहेत, आणि मधात नॉन कंडक्टिंग मटेरियल टाकलं तर इकडून भाजून निघन, इकडून भाजून निघन, तर या टाईपच्या हिटिंगला आपण डायलेक्ट्रिक हिटिंग म्हणतो. बिस्किट वगैरे किंवा खारी टोस्ट अशा टाईपचे बेकिंग प्रोडक्ट जे आहेत हे आपण डायलेक्ट्रिक हिटिंगनी बनवतो. ओके. पिझ्झा पण डायलेक्ट्रिक हिटिंगनीच बनवतो. इंडक्शन हिटिंग. इंडक्शन हिटिंगचे परत दोन प्रकार पडतात, डायरेक्ट इंडक्शन हिटिंग आणि इनडायरेक्ट इंडक्शन हिटिंग. डायरेक्ट इंडक्शन हिटिंगमधून चार्जमधून जर करंट फ्लो होत असेल, चार्ज म्हणजे काय रे, ज्याला गरम करायचं त्याला चार्ज म्हणतात. चार्जमधून जर करंट फ्लो होत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, इंडक्शन हिटिंग म्हणायचं आहे. आणि जर चार्जमधून करंट फ्लो होत नसेल तर त्याला काय म्हणायचं आहे, इनडायरेक्ट इंडक्शन हिटिंग म्हणायचं. डायरेक्टमध्ये चार्जमधून करंट फ्लो होतो, इनडायरेक्टमध्ये चार्जमधून करंट फ्लो होत नाही. येतं लक्षात. त्याच्यामध्ये इनडायरेक्टमध्ये परत ईडी करंट हिटिंग आहे, तर ते आपण वन बाय वन बघणार आहेत. टाईप्स ऑफ हिटिंग समजलं. 2 मार्काला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्लासिफाय इलेक्ट्रिक हिटिंग विचारला होता. तर पॉवर फ्रिक्वेन्सी हिटिंग, हाय फ्रिक्वेन्सी हिटिंग. पॉवर फ्रिक्वेन्सी म्हणजे 50 हर्ट्झवाली साधी फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे मोर दॅन 50 हर्ट्झवाली फ्रिक्वेन्सी. ओके. तर मग इथं इलेक्ट्रॉन बंबार्डमेंट टाईप हिटिंग, रेजिस्टन्स हिटिंग, आर्क हिटिंग. रेजिस्टन्स हिटिंगचे 2 प्रकार, डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग, इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग. आर्क हिटिंगचे 2 प्रकार, डायरेक्ट आर्क हिटिंग, इनडायरेक्ट आर्क हिटिंग. त्याच्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी हिटिंगचे 2 प्रकार, डायलेक्ट्रिक हिटिंग, इंडक्शन हिटिंग. इंडक्शन हिटिंगचे 2 प्रकार, डायरेक्ट इंडक्शन हिटिंग आणि इनडायरेक्ट इंडक्शन. इंडक्शन हिटिंग, इंडक्शन शेगडी पाहिली असेल ना तुम्ही घरामध्ये, त्याला टेम्परेचर सेट केलं जातं 200, 2000, 3000, 2000, 2500, 2000पर्यंतच असते जनरली. तर आपण 1000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर सेट करतो, मग आपण टाकतो शिजवायला भात, म्हणजे खिचडी वगैरे जे काय असेल ते. तर मग ते शिजलं कसं बघूस तर टेम्परेचर सेट केलं जातं, आपण त्याच्याकडे अटेन्शन द्यायची गरज पडत नाही, टेन्शन येत नाही आपलं. ओके. तर त्या टाईपच्या हिटिंगला इंडक्शन हिटिंग असं म्हणतात. तर हे समजलं. चला, तिसरा प्रश्न आहे मोड ऑफ हीट ट्रान्सफर. हे 2 समजले ना. तिसरा आहे मोड ऑफ हीट ट्रान्सफर. तर 3 टाईपचे हीट ट्रान्सफर असतात. किती टाईपचे? 3 टाईपचे. एक कंडक्शन, दुसरं कन्व्हेक्शन आणि तिसरं रॅडिएशन. कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रॅडिएशन. कंडक्शनमध्ये करंट डायरेक्ट ट्रान्सफर होतो हॉट जंक्शनपासून कोल्ड जंक्शनपर्यंत. कोणता करंट? हीट करंट, ज्याला आपण हीट म्हणू. हीट ट्रान्सफर फ्रॉम हॉट जंक्शन टू कोल्ड जंक्शन. उदाहरणार्थ हे काय रे, समजा हे लोखंडाचा तुकडा आहे, समजा बरं का, हे लोखंडाचा तुकडा आहे, मेणबत्तीवर धरला मी, काय होईल रे, ते काही वेळाने काय होईल, हीट ट्रान्सफर होईल आणि मला चटका बसेल. बघितलं असाल ना तुम्ही, पळी किंवा वगराळ जे काय असेल ते जर आपण डायरेक्ट ठेवलं कशात, पातेल्यामध्ये,
आणि त्याच्यामध्ये वरण बिरण शिजवायला टाकलं आणि तर तुम्हाला चटका बसला असेल बऱ्याच वेळेस पळीला. का बरं? कारण हीट ट्रान्सफर फ्रॉम वन पार्ट टू द अनदर पार्ट, डायरेक्ट हीट ट्रान्सफर होते. ओके. त्याच्यानंतर इथं कन्व्हेक्शन, इथं काय होतं आहे, मोशन ऑफ मॉलिक्यूल होतं आहे. मॉलिक्यूलचं काय होतं आहे, मोशन होतं. त्या टाईपच्या हिटिंगला आपण काय म्हणतो, कन्व्हेक्शन हिटिंग म्हणतो. तर इथं काय होतं समजा, हे काय रे, आपल्याला तिन्ही कन्सेप्ट बघायच्यात. तर हे इथं आपण डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग आहे, इथं काय कन्व्हेक्शन आहे, आणि तिसरं इथं काय आहे, रेडिएशन. तर याला सप्लाय दिला, सप्लाय दिल्याच्यानंतर हे हीट तयार करेल आणि हीट ही वेवच्या फॉर्ममध्ये जाईल. तर या वेवच्या फॉर्मच्या हिटिंगला आपण काय म्हणतो, रेडिएशन म्हणतो. हीट ट्रान्सफर बाय मीन्स ऑफ हीट वेव. शेकोटी बनवतात तुम्ही, शेकत बसता, तर ते वेव कशाने, हीट कशी ट्रान्सफर होती, हवेतून होती, म्हणजेच रॅडिएशन प्रिन्सिपलने होते. सूर्याची उष्णता कशी येते, रॅडिएशन प्रिन्सिपलने येते. सो हीट ट्रान्सफर बाय मीन्स ऑफ हीट वेव, त्याला आपण काय म्हणतो, रॅडिएशन प्रिन्सिपल. तर इथं हीटर लावलं आहे, रॅडिएशनने हीट आली याच्या बुडाला, भगुन्याच्या बुडाला. भगुनं माहिती आहे ना, पातेलं भगुनं, जे काय असे शब्द आम्ही मराठवाड्यामध्ये पातेलं शब्द वापरतो आणि भगुनंसुद्धा शब्द वापरतो. तर भगुन्याच्या बुडाला काय दिलं, उष्णता दिली. भगुन्यामध्ये पाणी शिजायला टाकलं, पाणी शिजवायला टाकलं. ठीक आहे, अजून काय काय शिजवायला टाकू शकतात, पण पाणी शिजवायला टाकलं. ओके. पाणी गरम करायला टाकलं. शिजवतात का पाणी, नाही. तर पाणी गरम करायला टाकलं तर काय होईल रे, काही वेळ पाणी गरम होईल, ओके, कोमट होईल, नंतर गरम होईल, नंतर काय होईल, पाणी डान्स करायला लागेल. पाहिलं असेल ना, पाणी उकळतं, म्हणजे काय होईल, गरम पाणी डेन्सिटी, घनता कमी झाल्यामुळे वर येईल, आणि कमी घनतेचं पाणी वर येईल, आणि जास्त घनतेचं पाणी खाली जाईल. आणि परत त्याला उष्णता लागली की त्याची घनता कमी होईल, मग ते वर येईल, परत जास्त घनतेचं पाणी खाली जाईल, आणि परत त्या अशी प्रोसेस चालू राहते. त्यालाच आपण उकळणं म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, उकळणं म्हणतो. त्यालाच टेक्निकल लँग्वेजमध्ये कन्व्हेक्शन म्हणतो आपण. काय म्हणतो, कन्व्हेक्शन. आणि अशा पद्धतीने सगळं पाणी उकळून निघतं, हीट तयार होते त्याच्यामध्ये. चहा पाणी उकळून निघतं, दूध पण उकळतं, पण दूध उकळण्याच्या अगोदर काय होतं, त्याला उतू जातं. का बरं? कारण त्याच्यामध्ये असतो स्निग्ध पदार्थ, फॅट असतात त्याच्यात, साय ज्याला म्हणतो, माहिती आहे ना, दुधावरची साय, दुधावरची साय. आणि ती दुधावरची साय काय करते, अशी वर 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 येते. का, त्याला ऑक्सिडेशन, म्हणजे ऑक्साईड्स बाहेर निघाला हेच नसते, जागाच नसते, म्हणून ती साय असा लेअर तयार करते, आणि ती सगळीच वर येते आणि दूध उतू जातं. येतं लक्षात? तर आणि दूध उतू जातं म्हणजे ते फॅट्स किंवा ते पदार्थच बाहेर पडतात. पाणीयुक्त दूध तसंच राहतं, आणि मलाईयुक्त दूध निघून जातं. तर हे कन्व्हेक्शन आहे. ओके, समजलं? पुन्हा एकदा सांगतो. आपण हीटर घेतलं, हीट दिली, इथून हीट रॅडिएशननी पोहोचली, ह्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला लागलं. तर हे उकळायला लागणं म्हणजे काय, कन्व्हेक्शन. आणि इथं जी दांडी आहे त्याला इन्सुलेशन नाही आहे, डायरेक्ट दांडीची. तर इथून हीट इथं आली आणि आपल्याला चटका बसला, तर या टाईपच्या हिटिंगला आपण कंडक्शन म्हणतो. तर हीट ट्रान्सफर फ्रॉम वन पार्ट टू द अनदर पार्ट ही ज कंडक्शन हिटिंग. हीट ट्रान्सफर बाय मोशन ऑफ मॉलिक्यूल, मॉलिक्यूल मोशन करतात, डान्स करतायत, फिरतायत, सर्क्युलेट होत आहेत, त्याला आपण काय म्हणतो, मोशन ऑफ मॉलिक्यूल, त्याला कन्व्हेक्शन म्हणतो. आणि हीट ट्रान्सफर बाय मीन्स ऑफ हीट वेव, त्याला आपण रॅडिएशन म्हणतो. ओके. तर मग आता कंडक्शननी जर हीट ट्रान्सफर झाली तर किती होणार आहे, 20 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, 20 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर आहे, ही नॉर्मल आहे. आणि काही काही ॲप्लिकेशनला 1000 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअरसुद्धा होते. किती, 1000 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअरसुद्धा होते. म्हणून सगळ्यात जास्त स्पेसिफिक ॲप्लिकेशनला या टाईपच्या हिटिंगचा वापर केला जातो. ओके. त्याच्यानंतर दुसरं हिटिंग आहे कन्व्हेक्शन. याच्यामध्ये 0.5 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढी हिटिंग तयार होते. तरी पण याचा पण बऱ्या प्रमाणात उपयोग केला जातो. ओके. त्याच्यानंतर रॅडिएशन हिटिंग. रॅडिएशन हिटिंगमध्ये 8 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढी हीट तयार होते. 8 वॅट, प्रत्येक सेंटीमीटरला 8 वॅट लागतं रॅडिएशनला. इथं 0.5 वॅट लागतं प्रत्येक सेंटीमीटरला, आणि इथं किती लागतं, 200 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर. प्रत्येक सेंटीमीटरला 200 वॅट. काही काही ॲप्लिकेशनला तर 1000 वॅट पर सेंटीमीटर स्क्वेअर
एवढी मोठी प्रमाणामध्ये हीट तयार होते. तर बघा हीट तयार झाली तर ही तयार झालेली हीट किती असेल, Hc = 3.875 T1 - T2 raised to power 1.25 वॅट पर मीटर स्क्वेअर. तर T1 म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ हिटिंग मटेरियल. T2 म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ चार्ज, ज्याला गरम करायचं ते, त्याचा 1.25 पॉवर एवढी हीट पुढं तयार होते कंडक्शनने. ओके, कन्व्हेक्शनने तर काय ते सर्क्युलरच होत असते. रॅडिएशनने किती हीट तयार होईल, 5.72 × K × E T1 / 100⁴ T2 / 100⁴. याला आपण स्टीफन्स कॉन्स्टंट सुद्धा म्हणतो. स्टीफन कॉन्स्टंट ऑफ रेडिएशन. काय म्हणतो, स्टीफन कॉन्स्टंट ऑफ रेडिएशन. के म्हणजे काय, कॉन्स्टंट. ओके, ई म्हणजे काय, इमिसिव्हिटी. के कॉन्स्टंट आहे, त्याला आपण टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणतो. ई म्हणजे इमिसिव्हिटी, आणि हे आपण वापरतो स्टीफन्स कॉन्स्टंट. न्यूमरिकलमध्ये आहे, हे पण आहे हे पण आहे. तर हे समजलं, काही अडचण नाही. सो राईट डाऊन दिस. झालं का. रेजिस्टन्स हिटिंगमध्ये पहिलं आपण बघू डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग. कोणतं, डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग. रेजिस्टन्स हिटिंगमध्ये डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग, याच्यामध्ये सप्लाय दिला ना, चार्जमधून करंट फ्लो होतो, म्हणून याला डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग म्हणायचं. ओके, रेजिस्टन्स हिटिंगचे दोन प्रकार, एक डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग आणि दुसरी इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग. तर चार्जमधून जर करंट फ्लो होत असेल तर त्याला काय म्हणायचं, डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग. बघा, प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टन्स इज युटिलाइज्ड फॉर हिटिंग पर्पज. ओके, आणि हिटिंग I²R लॉसेसनी होणार, आणि त्यावेळेस हीट जी जनरेट होईल ती किती होईल, I²RT. किती, I²RT. I म्हणजे काय, करंट, R म्हणजे रेजिस्टन्स, T म्हणजे टाईम. तर एवढी हीट तयार होती, याला आपण रेजिस्टन्स हिटिंग म्हणतो. मग रेजिस्टन्स हिटिंगचे दोन प्रकार, एक डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग, दुसरं इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग. आता डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंगची ही डायग्राम आहे. याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन बघून घ्या. इट कन्सिस्ट ऑफ 2 इलेक्ट्रोड. याच्यामध्ये काय, 2 इलेक्ट्रोड आहेत. ओके, DC असेल तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि AC असेल तर फेज न्यूट्रल. ओके, आता अशा पद्धतीने करंट सर्क्युलेट होईल, येतं लक्षात. फेज न्यूट्रलमधून बी फेजकडून अशा पद्धतीने करंट सर्क्युलेट होईल. तर बघा, इट इज मेड अप ऑफ 2 इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड कशाचे आहेत, ग्राफाईटचे बनलेले आहेत, आणि ते कसे व्हर्टिकली प्लेस केलेले आहेत. ओके, द चेंबर इज फिल्ड विथ चार्ज. ज्या मटेरियलला हीट करायचं त्या मटेरियलला आपण चार्ज असं म्हणतो. तर ग्राफाईटचे 2 इलेक्ट्रोड आहेत प्लेस केलेत, आणि हे चार्जमध्ये डुबलेले आहेत. ओके, आणि वर काय केलं रे, हाय रेजिस्टन्स पावडर लावलं आहे. काय केलं आहे, हाय रेजिस्टन्स पावडरचा एक लेअर बनवला आहे. ओके, द चार्ज कॅन बी फॉर्म. चार्ज कोणत्या फॉर्ममध्ये असू शकतो, सॉलिड असू शकतो, लिक्विड असू शकतो, किंवा सेमी सॉलिड असू शकतो. सेमी सॉलिड माहिती आहे ना, लिक्विड सॉलिडचं मिक्सअप. लिक्विड सॉलिडचं मिक्सअप त्याला सेमी सॉलिड म्हणतात. मग इलेक्ट्रोड जे आहे ना ते चार्जमध्ये डुबलेले पाहिजेत, वर नसले पाहिजे, डुबलेले पाहिजे. आणि अ लेअर ऑफ हायली रेजिस्टिव्ह पावडर इज प्रोव्हाइडेड टू लिमिट एक्सेसिव्ह करंट. याच्यामध्ये लार्ज करंट फ्लो होणार आहे, आणि हा लार्ज करंट काय करू शकतो, सिस्टीमला डॅमेज करू शकतो. मग त्यासाठी आपण काय करतो, ते लार्ज करंट लिमिट करण्यासाठी हाय रेजिस्टन्सचं पावडरवर आपण प्लेस करतो. ओके, सप्लाय मे बी AC और DC, सप्लाय दोन्हीपैकी कोणत्या असू शकतो. तर हे झालं कन्स्ट्रक्शन. ओके, आता वर्किंग बघा. सप्लाय दिला रे दिला, काय होणार आहे, करंट याच्यातून फ्लो होणार आहे. याच्यातून करंट कशामधून, चार्जमधून. आणि चार्जमधून करंट फ्लो झाला की चार्ज हिटेड अप होणार आहे. बघा, वेन सप्लाय इज गिवन टू द करंट फ्लो थ्रू द इलेक्ट्रोड 1 to 2. इलेक्ट्रोड 1 नाव द्या, इलेक्ट्रोड 2 नाव द्या. तर याच्यातून काय होणार आहे, 1 to 2 इलेक्ट्रोडमधून करंट फ्लो होणार आहे, आणि चार्ज हिटेड अप होणार आहे. ओके, चार्ज अँड हाय रेजिस्टन्स पावडर दोन्ही हिटेड अप होणार आहे. दिस इज बिकॉज I²R लॉस. कशामुळं, I²R लॉसमुळं. आणि चार्ज तर स्वतः हिट होणार आहे करंट फ्लो झाल्यामुळं. ओके, पण ते वरचं जे हायली रेजिस्टिव्ह पावडर आहे, हे हायली रेजिस्टिव्ह पावडर काय करणार आहे,
हा जो करंट फ्लो होतो त्या करंटला लिमिट करण्याचं काम करेल. कारण जास्त करंट जर फ्लो झाला तर काय होईल, मटेरियल काय म्हणते सिस्टीम डॅमेज होऊन जाईल, खूपच करंट फ्लो झाल्याच्यानंतर. ओके, सो इट लिमिट द करंट बाय युझिंग दॅट हाय रेजिस्टन्स पावडर. ओके, तर कुठं कुठं वापरतात रे, सॉल्ट बाथ फर्नन्समध्ये वापरतात. ओके, त्याच्यानंतर बॉयलरमध्ये वापरतात. कशासाठी रे, हीट ट्रीटमेंटसाठी, म्हणजे हार्डनिंग, एखाद्या सरफेसला हार्ड करायचे किंवा ॲनलिंग करायचे, टेम्परिंग करायचे किंवा लिक्विडाईज करून त्याला परत शेपिंग करायचे, अशा पद्धतीचं जर ॲप्लिकेशन असेल तर या टाईपच्या फर्नन्सचा वापर केला जातो. याचे टेम्परेचर रेंज किती आहे, 500 डिग्री सेल्सिअस ते 1400 डिग्री सेल्सिअस. येते लक्षात. तर या टाईपच्या हिटिंगला आपण काय म्हणतो, डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग. परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, 4 मार्काला विचारतात. सो राईट डाऊन.